You know, God's word is a blessing. देवाचे वचन एक आशीर्वाद आहे Whatever God gives us आणि जे काही देव आपल्याला देतो is based on the knowledge we have in His word. आणि जे काही देव आपल्याला देत आहे ते त्याच्या वचनाच्या ज्ञानाच्या आधारावर आहे, जेणेकरून देव आपल्याला देतो. All the blessings are wrapped up in the word. आणि सर्व जे आशीर्वाद आहे वचनात गुंडाळून ठेवलेली आहे. Before you come for blessing, आणि आशीर्वादाकडे येण्याच्या आधी you must go in for the word. तुम्ही वचनासाठी गेले पाहिजे. If you don't know the word, जर तुम्हाला वचन ठाऊक नाही, you cannot receive any blessing. तुम्ही कुठलाही आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. Amen. आमेन. Now this is very important. आणि ही अतिशय महत्त्वाची आहे. If you read in Galatians 5:13, जर तुम्ही गलातिकरास 5:13 वाचले, the Bible says, शास्त्र म्हणत आहे God has called us into liberty. देवाने आपल्याला मोकळीकताकडे बोलावलेली आहे. Our calling is a calling unto freedom. आणि आपले जी पाचारण आहे ती स्वतंत्रताकडे जाण्याची एक पाचारण आहे. You know, sin brought bondage. तुम्हाला माहिती आहे पापाने बंधन आणले. What is sickness? आजार काय आहे? It is bondage. ती बंधन आहे. What is curse? शाप काय आहे? Is bondage. ती बंधन आहे. What is demonic influence? आणि शैतानी त्रास काय Is आहे? bondage. ती बंधन आहे. God never made man to be in bondage. आणि देवाने कधीच मनुष्याचा निर्माण केला नाही जेणेकरून तो बंधनात राहिला पाहिजे. God wants us to live in freedom. देवाची इच्छा आहे की आम्ही मोकळीकतामध्ये राहिले पाहिजे. Sin was not God's plan, आणि पाप देवाची योजना or नव्हती. sickness, or curse, or death. आजार, शाप किंवा मरण ही देवाची योजना नव्हती. We see the effects of sin. आपण पापाचा परिणाम पाहतो, But the Bible has good news. पण शास्त्रामध्ये चांगली बातमी And आहे. in this good news, there is no bad news. आणि जर चांगली बातमी आहे तर त्याच्यात वाईट बातमी मुळीच नाही. And this good news, when you hear it, it will liberate you. आणि ही चांगली बातमी जेव्हा आम्ही ऐकतो, ही चांगली बातमी आपल्याला बंधमुक्त So you must करणार. hear the right message. म्हणून तुम्ही योग्य संदेश ऐकले पाहिजे. Otherwise, instead of being free, you'll come into bondage. नाहीतर मोकळे होण्याच्या ऐवजी तुम्ही बंधनाखाली येणार. You know, I remember my past life आणि मला माझ्या भूतकाळचं जीवन लक्षात आहे. when I didn't know the Lord Jesus in a personal way. जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक रीतीने I was जाणत in नव्हतो, bondage. मी बंधनात होता. Bondage to sickness, आजाराच्या बंधनात होता, like asthma, दमा होता, leprosy, कुष्ठरोग होता, then ear problem, eye problem, कानाची त्रास, डोळ्याची त्रास, depression, हताशपणा, fear, भीती, and all this sickness. आणि हे सर्व आजार त्रास होते. Though I knew about Jesus, जरी मला येशू विषयी ठाऊक होता, I would go to church, मी मंडळीत जात होता, hear the word, वचन ऐकत होता, but that didn't set me free. पण ही गोष्टी मला बंधमुक्त केली So नाही. you must hear the right message. तुम्ही योग्य संदेश ऐकले पाहिजे. God's message will always liberate you. देवाचा संदेश नेहमी तुम्हाला बंधमुक्त It करणार. will never condemn you. देवाचे वचन कधीच तुम्हाला दंडित करणार नाही. Amen. Amen. It will never condemn you. कधीच तुम्हाला दंडित It will करणार never नाही. discourage you. कधीच तुम्हाला निराश It will करणार never नाही. put you down. तुम्हाला कधीच खाली लेखणार It नाही. will never uncover your sin. तुमच्या पाप कधीच उघडकीस करणार नाही. No, नाही. that's not the right message. आणि ही काही योग्य संदेश नाही. That's why many Christians are hearing and hearing, म्हणून खूप ख्रिस्ती ऐकत आहे, but ऐकत yet they आहे, are never liberated. तरी ते कधीच मोकळे होत नाही. Because what they think is someone preaching from the Bible is from God. आणि त्यांना वाटत आहे कुणीतरी पवित्र शास्त्रामधून त्यांना शिकवले म्हणजे ती गोष्टी देवापासून आहे. No, नाही. we are living in this side of the cross, आम्ही क्रूसाच्या दुसऱ्या बाजूला आहे, where Jesus said, "It is finished." जिथे येशूने सांगितले हे पूर्ण झालं आहे. Amen. It is finished. पूर्ण झाले आहे. It's not going to be finished. आणि काम आता समाप्त होणार The नाही. work is done. आणि काम पूर्ण झालेली आहे. We are on the done side, आम्ही समाप्त झालेल्या बाजूला not to आहे. do side. आणि करणारी बाजूमध्ये नाही. You have not to do anything. तुम्हाला आता काय करायची गरज नाही. Jesus did it for us. आणि येशूने हे सर्व आपल्यासाठी केले. Amen. आमेन. Many are not living under the new covenant. आणि खूप लोक नवीन करारात जगत They are नाही. still living under the old covenant of doing to please God. ते अजूनही जुना कराराखाली राहत आहेत, जिथे ते काहीतरी करून देवाला संतुष्ट करत आहेत. Performing आणि कृती or करत आहेत. self-effort किंवा स्वतः or परिश्रम self-merit. करत. किंवा स्वतःची योग्यता and करून trying करत to आहे. earn God's favor, which is आणि free gift. देवाची जी अनुग्रह आहे ते कमवायची प्रयत्न करत आहे, जी एक मोफत दान आहे. Ephesians 2:8-9 says, इफ्सिकनास 2:8 "For by म्हणत आहे, grace you are saved." कारण कृपेने तुमच्या तारण झालेली आहे. By grace, कृपेने unmerited favor, आणि अयोग्य कृपा without condition favor, आणि बिना अटीच्या कृपा free,
मोफत कृपा based on your faith. आणि तुमच्या विश्वासाच्या आधारावर. What is this faith? आणि ही विश्वास काय आहे? When you hear the word, जेव्हा तुम्ही वचन ऐकता you get faith. तुम्हाला विश्वास प्राप्त होतो. Amen. Amen. And by that faith, when you believe, you receive. आणि त्या विश्वासाने जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे तेव्हा तुम्हाला प्राप्त होतो. You're not asked to do anything. आणि तुम्हाला काय करायला सांगितले So, गेले the नाही. gospel of our Lord Jesus Christ brings freedom. म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे आपल्याला स्वतंत्रता घेऊन येतो. When I heard the right message, जेव्हा मी योग्य संदेश ऐकले that's about 24-25 years back, आणि 24-25 वर्ष पूर्वी I received healing. मला आरोग्य मिळाले. That's what the word does. आणि असंच वचन करतो. That's what the right word does. आणि असंच योग्य वचन It करतो. has the power त्याच्यामध्ये to सामर्थ्य आहे. heal you, आरोग्य to देण्यासाठी deliver, to bless you. आणि सुटका देण्यासाठी आपल्याला आशीर्वाद That's why when you देण्यासाठी. gather like this, म्हणून जेव्हा आपण इथे असं एकत्रित येतो you're hearing the word, तुम्ही वचन ऐकत आहात and God's calling for you is to be liberated from any bondage. आणि देवाचे पाचारण तुमच्यासाठी आहे की कुठल्याही बंधनापासून तुम्ही बंधमुक्त झाले I पाहिजे. remember many years back, आणि खूप वर्षपूर्वी माझ्या लक्षात one आहे lady was brought, she came from Gujarat, आणि एक बाई गुजरात मधून आली and she had some relatives in Pune, आणि तिचे काय नातेवाईक होते पुण्यामध्ये and due to some sickness, आणि काय आजारामुळे she had become so frail आणि ती खूपच अशक्त झाली that होती. she was not able to walk. ती की ती चालू शकत नव्हती They would bring her in the stretcher. आणि ते त्यांना स्ट्रेचर मध्ये घेऊन They येत would just होते keep her in front, आणि तिला फक्त पुढे ठेवत होते and I would speak the word. आणि मी वचन देत होता Within a few weeks, आणि थोड्या आठवड्यानंतर the Lord healed her, प्रभूने तिला आरोग्य दिले and she came walking. आणि ती चालत आली. Later on, she went back to Gujarat, नंतर ती गुजरातमध्ये परत गेली. but that family stopped coming. I don't know why. पण ती कुटुंब येण्याचे थांबवले मला माहिती Because नाही some का? people think it's only once we receive blessing, we don't need to come. कारण लोकांना वाटत आहे की एकदा आम्हाला आशीर्वाद मिळाले म्हणजे आम्ही परत नाही आले पाहिजे. They don't know त्यांना that माहिती you नाही need Jesus every moment of your life. की आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला येशूची गरज आहे. Amen. आमेन. He's not against us, He's for us. आणि येशू आपल्या विरुद्ध नाही, येशू आपल्यासाठी आहे. He's a blessing. येशू आपल्यासाठी He एक wants to आशीर्वाद be a आहे. part of your life. आणि येशूला तुमच्या जीवनाचा एक भाग व्हायचा Not आहे. only when you have problems. फक्त जेव्हा तुम्हाला अडचण असते तेव्हा No. नाही. Include Him. आणि त्याला तुम्ही He समावेश करा. wants Him to be included in every part of our life. आणि त्याची इच्छा आहे की आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही त्याला समावेश केला पाहिजे. Amen. Whether you're single, you're married, आणि तुम्ही एकटे आहात किंवा you have विवाहित children, आहात, you have no children, whatever it तुमच्याकडे is, तुम्हाला लेकरे आहे किंवा लेकरे नाही, काही असले तरीही Jesus is important. येशू आपल्यासाठी महत्वाची आहे. Amen. आमेन. So, the word of God frees you. आणि देवाचे वचन तुम्हाला That's बंधमुक्त what Jesus करते. said. आणि असंच I am येशूने the सांगितलं. light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. In John 8:12. आणि योहान 8:12 मध्ये He who follows me will not walk in darkness. जो माझ्या मागे येतो तो कधीच अंधारात चालणार नाही. You will not walk in darkness. तुम्ही अंधारात चालणार नाही. Amen. आमेन. He who follows me. जो माझ्या अनुकरण करतो. When you follow Jesus, जेव्हा तुम्ही येशूच्या अनुकरण करता you are following the light. तुम्ही प्रकाशाच्या मागे And in जाता. that light, there is no darkness. आणि त्या प्रकाशामध्ये मुळीच अंधकार नाही. Means darkness cannot hinder you. म्हणजे अंधकार तुम्हाला अडथळा घालू शकत नाही. You will not meet darkness when you are following Jesus. आणि तुम्ही अंधकाराला भेट देणार नाही जेव्हा तुम्ही येशूच्या मागे चालले आहात. Darkness has no power. आणि अंधकारमध्ये कुठलाही सामर्थ्य नाही. Darkness means evil, sin, sickness, disease, curse, you name it. आणि अंधार म्हणजे वाईट, आजार, रोग, दुष्टपणा, कुठल्याही गोष्टी तुम्ही त्याला नाव द्या ती आहे. When you're following Jesus, जेव्हा तुम्ही येशूचे अनुकरण करता you're following the light, तुम्ही प्रकाशाच्या मागे जाता. and there's no darkness that can hinder you. आणि अशी कुठलीच अंधकार नाही जे तुम्हाला अडथळा घालू शकतो. Now, then you'll say, Pastor, then how some people are attacked, influenced, or आणि मग- demonized? तुम्ही बोलणार मग कसं काय लोकांवर हल्ला होत आहे, ते भूतग्रस्त आहे, त्यांना त्रास आहे. Because they are ignorant of God's word. कारण त्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान नाही. When you have knowledge, जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असतो you're walking in the light. तुम्ही प्रकाशात चालत आहात. You're walking by faith. तुम्ही विश्वासाने चालत आहात. No sickness, no disease, no darkness, no evil, no devil can come in that path. आणि कुठलाही आजार, कुठलाही रोग, कुठलाही शैतान, कुठलाही त्रास, कुठलाही अंधकार त्या मार्गात येऊ शकत नाही. See, when you put on the light, जेव्हा तुम्ही दिवा लावतात you don't have to push darkness, it तुम्हाला goes. अंधकार ढकलायची गरज नाही, अंधकार आपोआप निघून जातो. Amen. Amen. And when the light is there, जेव्हा प्रकाश असतो darkness cannot come. अंधकार आत येऊ शकत नाही. Hello? See, now your light is there. आणि बघा इथे प्रकाश Can आहे. darkness come? अंधकार इथे येऊ शकतो का? You don't have to fight.
तुम्हाला लढाई करायची गरज नाही. Do you fight when the light is there? Do you fight to push off darkness? आणि जेव्हा दिवा असतो किंवा प्रकाश असतो तुम्ही अंधकाराला बाहेर ढकलण्याचे प्रयत्न करत आहे किंवा लढाई करत आहे? नाही. No. नाही. You're full of peace. तुम्ही पूर्ण शांतीने भरले No आहात. fear. आणि भिऊ नका. Do you fear? अभी लाइट डाला है, अंधेरा कभी आएगा? ऐसा ऐसा मन में भी नहीं आएगा. आता है ऐसा? नहीं. When the light is there, जेव्हा प्रकाश असतो darkness cannot come. अंधार आत येऊ शकत नाही. Amen. आमेन. And Jesus is the light of Pimpri. आणि येशू फक्त पिंपरीचा प्रकाश आहे का? Yeah, the Bible says Jesus is the light of the world. इथे शास्त्र म्हणत आहे येशू जगाचा प्रकाश आहे. Amen. आमेन. Anywhere you go, आणि तुम्ही कुठेही गेले you are in the light. तुम्ही प्रकाशात आहे. You cannot say, no, I went there, so I'm in darkness. No. तुम्ही बोलू शकत नाही मी तिथे गेलो म्हणून मी अंधारात आहे असं नाही. See, this is being conscious of who you are. आणि ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला जाणीव आहे की तुम्ही कोण आहे. That is walking by faith. आणि ही आहे की तुम्ही That विश्वासाने is चालत walking आहे. by the word. आणि ते आहे की तुम्ही That वचनाने is चालत walking आहे. by light. आणि हे आहे की तुम्ही प्रकाशाने चालत You आहात. must be conscious. तुम्हाला जाणीव असले Who पाहिजे you are. की तुम्ही कोण आहात. There's the identity crisis with Christians. आणि हीच आपली ओळख पत्र Many आहे are ख्रिस्ती connected लोकांबरोबर. to the old thing, the old way. आणि खूप लोक जुन्या मार्गाशी जुन्या गोष्टीशी जुडले आहात. They still think like the old. आणि ते अजूनही जुन्यासारखंच विचार करत They आहेत. don't know they are new. आणि त्यांना ठाऊक नाही की ते आता नवीन आहे. 2 Corinthians 5:17 says, 2 कोरिन्थियर 5:17 if म्हणत any आहे man be in Christ, he is a new creation. जर कुठलाही मनुष्य ख्रिस्तात आहे तर तो एक नवीन निर्मिती आहे. The old is gone. जुना गेले आहे. There is no connection with the old. आणि जुन्या गोष्टी बरोबर आता कुठली जोड नाही. Don't get connected there. आणि तिथे तुम्ही आता जुडू नका. You are a new person. तुम्ही एक नवीन व्यक्ती Your आहात. spirit is born again. तुमच्या आत्माचा नवीन जन्म Where झालेला is the आहे. problem? मग अडचण कुठे The आहे? problem is in your mind. अडचण तुमच्या मनात You आहे. must renew your mind. तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले पाहिजे. A Christian, if he or she doesn't renew his or her mind, will still live the old life. आणि एक ख्रिस्ती तो किंवा ती असू द्या जर त्याने आपल्या मनाचे नूतनीकरण केले नाही तर तो अजूनही तो जुना जीवनच जगणार आहे. Because your spirit is born again. कारण त्याच्या आत्माचा नवीन जन्म झालेली But आहे. your mind still behaves like the old. पण तुमच्या मन अजूनही जुना व्यक्तीसारखं वागत आहे. You must say no. तुम्ही म्हटले I'm a पाहिजे new नाही. creation. मी एक नवीन निर्मिती आहे. It's a choice. आणि ही एक निवड आहे. Faith living is a आणि choice. विश्वासाने जगणे म्हणजे एक निवड आहे. I choose to live this life. आणि मी हे जीवन जगण्याची निवड It करतो. doesn't happen automatically. आणि ही गोष्टी आपोआप होत नाही. अपने आप सब ठीक हो जाएगा. अपने ऐसा नहीं होता है. It's not passive life. आणि हे काय निष्क्रिय जीवन नाही. Faith life is active life. आणि विश्वासाचे जीवन सक्रिय जीवन आहे. You choose faith. आणि तुम्ही विश्वासाची निवड करता. Amen. आमेन. When things happen जेव्हा गोष्टी घडतो and you have to respond by the natural senses, आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या इंद्रियांच्या द्वारे प्रतिसाद द्यावा लागतं then you choose faith. आणि मग तेव्हा तुम्ही विश्वासाची Means निवड करता. word response. Word म्हणजे response. वचनाकडे तुम्ही For प्रतिसाद देता. example, someone hurts you. उदाहरण जर कोणी तुम्हाला दुखवले Your natural senses will tell you how to respond. आणि तुमच्या नैसर्गिक इंद्रिया तुम्हाला बोलणार तुम्ही है कसं ना? वागले पाहिजे. वो ऐसा बोला तो हमको गुस्सा आता है, बिटरनेस आता है, कड़वाहट आता, उसका विरुद्ध बात करते, उसका नाम बर्बाद करेंगे. उसको see, that's natural way. आणि ही नैसर्गिक रीती आहे. You don't have to choose, it comes automatically. आणि तुम्हाला निवड करायची गरज नाही. ही गोष्टी आपोआप येतो. Revengeful, आणि तुम्ही सूडमय होता. angry, रागिष्ठ होता. बिठा. कडू होता. वो इधर से आया मैं उधर से जाऊंगा. That's natural. आणि ही नैसर्गिक आहे. You don't have to choose it. आणि तुम्हाला त्या गोष्टीची निवड करायची गरज That's नाही. the natural living. आणि ती नैसर्गिक जगणं आहे. That's the way people of the world live. आणि अशा प्रकारे जगाचे लोक जगत आहे. But you cannot blame them पण तुम्ही त्यांच्यावर दोष लावू because the शकत नाही. spirit is not born again. कारण त्यांच्या आत्माचा नवीन जन्म झालेली नाही. So they are cooperating with their dead spirit. म्हणून त्यांच्या मृत आत्माबरोबर ते सहकार्य करत आहे. But you are different. पण तुम्ही आता वेगळे If you आहात. have Jesus, जर तुमच्यात येशू your आहे, spirit is born again. तुमच्या आत्माचा नवीन जन्म You have the झालेला आहे. nature of God. तुमच्यामध्ये देवाचा The स्वभाव life of Jesus in आणि you. येशूच्या जीवन तुमच्यात आहे. That's what the Bible says. म्हणून शास्त्र The म्हणत आहे fleshly desires lust against the Holy Spirit, and Holy Spirit against the fleshly desire. आणि देहाची इच्छा पवित्र आत्माच्या विरुद्ध येतो आणि पवित्र आत्माची जी इच्छा आहे देहाच्या विरुद्ध येतो. Our spirit doesn't want this, आणि आपल्या आत्माला ही गोष्टी नको. but we still flow with the old nature. तरी आम्ही आपल्या जुन्या स्वभावाबरोबर वाहून So जातो. faith is a choice. पण विश्वास एक निवड आहे. I choose not to be offended. आणि मी निवड करतो की मी नाराज होणार नाही. See, look at this.
You have to make a choice. आणि ह्या गोष्टीकडे बघा, तुम्हाला निवड करावं लागतं. I choose मी निवड to करतो respond by faith. की मी विश्वासानेच प्रतिसाद देणार I will not be offended. आणि मी नाराज होणार I will नाही. not be hurt. मी दुखवले I जाणार will नाही. not be angry. मी रागिष्ट होणार You नाही. must train yourself. आणि तुम्ही स्वतःला प्रशिक्षण You दिले must पाहिजे talk to yourself. आणि तुम्ही स्वतःशी बोलले पाहिजे. That is faith. आणि ती आहे विश्वास. Amen. आमेन. People just live their life, they think that is faith. आणि लोक असंच आपलं जीवन जगत आहे, त्यांना वाटत आहे हीच विश्वास आहे. Faith is a choice you have to choose. आणि विश्वास एक Select. निवड आहे. तुम्ही निवड केले पाहिजे, चुनाव केले पाहिजे. The दो बटन है, सिलेक्ट करो. आणि 2 बटन आहे, तुम्ही निवड केले एक पाहिजे. नॅचरल आणि एक और नैसर्गिक एक आहे faith. आणि एक विश्वासाच्या बटन आहे. Select faith button. आणि विश्वासाच्या बटनला तुम्ही निवडा. When you select faith button, जेव्हा तुम्ही विश्वासाच्या बटनाची God निवड is on the करता, scene. आणि देव त्या दृश्यात He येतो. will help you. देव तुमची मदत He will करतो. strengthen you. देव तुम्हाला बल देणार. Amen. आमेन. See, when you can do it by your own, why will God help you? आणि जर तुम्ही स्वतःहून करू शकत आहे, मग देव तुमची मदत का करणार? प्रभु तुम्हारी जरूरत नहीं, मैं एक ताकतवर है, मैं दिमाग यूज कर सकता हूँ. प्रभु बोले ठीक है, चला तू तेरा खुद का. He will not help you. देव तुमची मदत करणार नाही. But when you respond, when you approach by faith, पण जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रतिसाद देतात, प्रतिक्रिया God is करतात, on the scene. देव त्या दृश्यावर येतो He honors a man of faith. आणि तो विश्वासाच्या व्यक्तीचा सन्मान करतो. I know it is difficult to respond that way. आणि मला माहिती आहे कठीण आहे अशा प्रकारे प्रतिसाद द्यायला. It's difficult. कठीण When आहे. someone hurts you, जेव्हा कोणी तुम्हाला दुखवतो using faith and saying, I bless that person. आणि विश्वासाचा वापर करून आपण बोलतो मी त्या Is it- व्यक्तीला आशीर्वाद देतो. Is it easy? ही काय सोपं आहे का? No, difficult. नाही, ही कठीण आहे. But you use faith. पण तुम्ही विश्वासाचा उपयोग करता And since you have used faith, आणि तुम्ही विश्वासाचा उपयोग केले आहे म्हणून God helps you. देव तुमची मदत He करतो. gives you grace. देव तुम्हाला कृपा देतो. Not your ability, but God's ability. आणि तुमची कुवत नाही, पण देवाची योग्यता आहे. And you can walk in freedom. आणि तुम्ही मोकळीकतामध्ये चालू The शकता. devil cannot bring you into bondage. आणि शैतान मग तुम्हाला बंधनाखाली आणू शकत नाही. Faith living is free living. आणि विश्वासाचे जगणे म्हणजे मोकळे जगणे आहे. Satan cannot put a chain of bondage. आणि शैतान बंधन किंवा साखळी घालू शकत नाही. Because faith, the word based faith means freedom. आणि विश्वासावर आधारित जे वचन आहे ती म्हणजे मोकळीकता. Amen. Amen. When you're walking by faith, उसका चलेगा नहीं कुछ भी. He cannot bring you into bondage. आणि जर तुम्ही विश्वासाने चालत आहात तर तो तुम्हाला बंधनाखाली आणू शकत नाही. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, the truth will set you free. सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार. Not when you know the truth. आणि जेव्हा तुम्ही सत्य जाणून घेणार, The knowledge of the truth will set you free. पण सत्याच्या जी ज्ञान आहे हे जर तुम्ही जाणून घेतले, ती ज्ञान तुम्हाला It's बंधमुक्त not just करणार. the truth, फक्त सत्य नाही, but the knowledge of the truth. पण ज्ञानाचे जी सत्य आहे, सत्याची जी ज्ञान आहे ते तुम्हाला बंधमुक्त करणार. Amen. आमेन. Our calling is to walk in freedom. आपल्या पाचारण आहे की आम्ही मोकळीकतामध्ये Don't चालले पाहिजे. accept bondage. आणि बंधनाचा स्वीकार करू नका. That's not your calling. आणि ही तुमची पाचारण नाही. Many have accepted it. आणि खूप लोकांनी ह्या गोष्टीचा That's स्वीकार the केला. reason आणि हीच कारण they आहे cannot walk in freedom. ते मोकळीकतामध्ये चालू शकत Even if नाही. it takes time, आणि जरी वेळ लागले you must know what is yours. आणि तुम्हाला समजले पाहिजे तुमची कुठली You गोष्ट must आहे. know what belongs to you. आणि तुम्हाला समजले पाहिजे कुठली गोष्टी तुमची देखो, मालकीची आहे. तुम्हारे कोई मालूम है ये घर तुम्हारा है, तो बोलेगा क्या? नहीं, वो बार बार बोल रहा था मेरा घर इसके लिए दे दिया, ऐसे बोलेगा तुम? हेलो, एक दो बार आके बोलता था चलता था, वो बार बार आ रहा बोल रहा मेरा घर है, तो मैं दे दिया उसको. ऐसे देते हम लोग. मैं तू क्या बार बार क्या बुढ़ा होने तक भी आएगा तो मैं नहीं देगा, क्योंकि ये मेरा घर है. See, you have the assurance, isn't it? होय ना. See, once you know it, एकदा तुम्हाला समजले, देर हो गया चलेगा, but it is mine. पण ती माझी आहे. Amen. आमेन. You will not give up. तुम्ही आशा सोडणार नाही. It is mine. ती माझी आहे. पेपर वर्क है. तुम कितना बार नहीं, मैं बार बार आया तो तुम छोड़ देगा, दिखता नहीं छोड़ेगा, क्योंकि मेरे को मालूम है मेरा घर है. But if you don't know it is yours, पण जर तुम्हाला माहिती नाही की घर तुमची आहे, 2-3 बार आया दे दो, क्या मालूम अपना घर है क्या, वो भी मेरे को ही मालूम नहीं, वो पेपर भी किसके नाम पे वो भी मालूम नहीं, वो बार बार आ रहा दे दो. See, you're not sure, आणि तुम्हाला खात्री नाही or you're not informed. किंवा तुम्हाला माहिती Now you मिळाली don't know नाही. whether that house is on your name. आणि तुम्हाला ही ठाऊक नाही की तो जो घर आहे तुमच्या नावावर Suppose आहे तुमको की मालूम नहीं है वो घर तुम्हारे नाम पे, what are you going to do? मग तुम्ही काय करणार? पहला 1-2 बार तुम बोलेगा नहीं 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 मेरा घर है मेरा घर, हाँ?
और थर्ड टाइम बोला दिखा, पेपर दिखा. नहीं, मैं बोल रहा हूँ ना, मैं कोर्ट में लेके जाएगा, पेपर है क्या? नहीं ना. मैंने अच्छा चांद दे देता हूँ. सी, व्हेन यू डोंट नो, जेव्हा तुम्हाला माहिती नाही, but when you know it, पण जेव्हा तुम्हाला माहिती असते, you can walk in freedom. तुम्ही मोकळीकतामध्ये चालू शकता. Let it take time. आणि त्याला वेळ लागू द्या. But the truth is, पण सत्य आहे, God's calling is freedom. देवाच्या पाचारण मोकळीकताच आहे. Amen. आमीन. I will not come under any demonic bondage. मी कुठल्याही शैतानी बंधनाखाली येणार नाही. See, that's why you must live in the environment of the word. म्हणून तुम्ही वचनाच्या पर्यावरणमध्ये जगले पाहिजे. You cannot live long in the world, आणि खूप वेळेपर्यंत तुम्ही जगामध्ये राहू शकत separating नाही. yourself from the word. आणि वचनापासून स्वतःला विभक्त करून Be very careful, आणि खूप जपा, because the word is the light. कारण वचनच प्रकाश आहे. When you have light जेव्हा तुमच्याकडे प्रकाश आहे on the path, आणि तुमच्या you will रस्त्यावर not stumble, you will not fall. तुम्ही अडखळणार नाही, तुम्ही पडणार नाही. This is the truth. आणि ही सत्य आहे. I am telling you, मी तुम्हाला in सांगतो. all these years of my ministry, आणि एवढं माझ्या जे वर्ष झालेली आहे those who सेविकामध्ये, have neglected the word, ज्या लोकांनी वचनाच्या दुर्लक्ष केले आहे, I have seen their life. मी त्यांच्या जीवन पाहिले आहे. The devil could defeat many people. आणि शैतान खूप लोकांना पराभूत He could केलं. even kill them when they were young. आणि जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांनी खून देखील केले. For long, आणि खूप they वेळेपासून kept themselves from the word. आणि वेळेपर्यंत त्यांनी स्वतःला वचनापासून दूर ठेवले. The source of faith is the word. आणि विश्वासाचा स्रोत आहे वचन. If you don't hear, आणि जर तुम्ही ऐकले you नाही, cannot have faith. तुम्हाला विश्वास मिळणार नाही. People think I'm a Christian, so I have faith. आणि No, लोकांना वाटते मी ख्रिस्ती आहे म्हणून माझ्यात विश्वास आहे, असं नाही. that's the thought of many people. आणि असंच खूप लोकांचे विचार आहेत. Traditional Christians, पारंपरिक ख्रिस्ती, प्रभू येशूला ओळखतो मी, माहिती आहे मला सगळं. They think that is faith. आणि त्यांना वाटत आहे हीच विश्वास आहे. And then when any demon possessed comes, they lay the Bible. आणि जेव्हा कुठला भूतग्रस्त व्यक्ती येतो तेव्हा ते पवित्र शास्त्र हा? त्यांच्या डोक्यावर ठेवतात. नहीं तो डोके के नीचे लेके सोता है. See, and nothing happens. मग काय होत नाही. Traditional Christians, पारंपरिक ख्रिस्ती you need the word. आणि You need to hear the word. आणि तुम्ही वचन ऐकलेच पाहिजे. Amen. आमेन. See, David said, दावीद म्हणत आहे, the entrance of thy word gives light. आणि तुझ्या वचनाचा जो प्रवेश आहे मला प्रकाश देतो. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. In Psalms 119, 130, आणि स्तोत्रसहिता 119, the 130, entrance of thy word gives light. आणि तुझ्या वचनाचा प्रवेश मला प्रकाश देतो. The light of God is the life of men. आणि जो देवाचा जो वचन आहे मनुष्याच्या जीवन आहे. Amen. आमेन. See, the word gives you light. आणि वचनच तुम्हाला प्रकाश The word देतो. gives you life. आणि वचनच तुम्हाला The जीवन word gives you देतो. freedom. आणि वचन तुम्हाला मोकळीकता देतो. Amen. आमेन. Without the word, you cannot survive. आणि वचनाशिवाय तुम्ही जिवंत राहू शकत नाही. Remember this. आणि ही गोष्टी God लक्षात has ठेवा. never created people to survive apart from God. आणि देवाने लोकांच्या निर्माण केले नाही की ते देवाच्या शिवाय जगले पाहिजे. You see, you cannot know God without the word. आणि तुम्ही देवाला जाणू शकत नाही त्याच्या वचनाशिवाय. Many go to God. आणि खूप लोक देवाकडे जातात रडून प्रार्थना करतात. कुठलं? See, they don't know anything of the word. आणि त्यांना वचनाविषयी काही ठाऊक नाही. They only spend hours and hours in prayer. आणि ते खूप तासोन तास घालवत आहे Most प्रार्थनामध्ये. of the prayers they are praying is of no use. आणि खूप जे ते प्रार्थना करत आहे ती काय उपयोगाचे नाही. Most of them are murmuring, complaining, griping, all these things are आणि there. खूप जी प्रार्थना आहे कुरकुर आहे कुजबूज आहे तक्रार और करणारी बहुत सारा प्रार्थना आहे. प्रार्थना जो है वो विश्वास का प्रार्थना भी नहीं है. बहुत सारा प्रार्थना जो है ऑलरेडी हमको दे दिया प्रभु, उसके लिए इन लोग मांग रहे हैं. See, waste of time. आणि ही वेळ व्यर्थ घालवणे आहे. It's a waste of time. आणि वेळ व्यर्थ घालवणे They आहे. use prayer to move his heart. आणि ते प्रार्थनाचा उपयोग करत आहे त्याच्या हृदय हलवण्यासाठी. See, for wrong reasons. आणि चुकीच्या कारण आहे. By prayer they try to move him. आणि प्रार्थना करून ते देवाला हलवण्याचा To प्रयत्न shake करत him. आणि त्याला हलवण्याचा shake the प्रयत्न throne. आणि सिंहासन हलवण्याचा प्रयत्न To करत move आहे. him with tears. आणि ते अश्रूने त्याला हलवत आहे. वो दया से प्रभु दे देगा. अरे इतना रो रहा है, ले लो. See, that's their thought. आणि असंच त्यांचा विचार आहे. That if God could give you based on your crying, beating, whipping yourself, fasting, prayer, that Jesus died in vain on the cross. आणि जर देव तुम्हाला देऊ शकत आहे तुमच्या रडण्याच्या आधारावर, तुमच्या फटक्यांच्या आधारावर, तुमच्या उपवास किंवा प्रार्थनाच्या आधारावर, मग येशू व्यर्थच क्रूसावर मरण पावले. हम लोग जीसस बोलते तुम इतना मेहनत क्यों किया, मैं कर सकता था ना. तुम इतना मेहनत से मरा, वापस इतना तकलीफ उठाया, मैं फास्टिंग प्रेयर से मिल सकता था ना, तुम क्यों इतना सब किया.
See, we cancel the cross. मग आपण क्रूसाला रद्द करतो. We cancel his work. आम्ही त्याच्या कामाला रद्द करतो. We tell him our work is better. आम्ही येशूला बोलत आहे आमचं काम उत्तम आहे. तुम्हारा काम क्या है? कुछ नहीं, हमारा काम से हम खरीद सकते हैं ना प्रभु से. Look at this. It's a dishonor to God. आणि हे देवासाठी एक अपमान आहे. You cannot add anything of our works. आणि आपल्या कुठल्याही कामाची आम्ही जोड करू शकत नाही. Many people don't know how to look at the cross. आणि खूप लोकांना ठाऊक नाही की त्यांनी क्रूसाकडे कसं The बघितलं पाहिजे. cross work is the perfect work. आणि क्रूसाचे काम अगदी परिपूर्ण काम Holy आहे. work. Holy work. आणि पवित्र काम आहे. Righteous work. नीतिमान काम आहे. Amen. आमीन. It's a pure work. आणि एक शुद्ध काम आहे. No one could do it. आणि कुणी असं करू शकत नव्हता. So, our part is not there. म्हणून आपला कुठलाही भाग तिथे नाही. नहीं, नहीं। हमारा कुछ भी इंक्लूडेड नहीं है क्रूस पे. हमारा काम जो है अपवित्र है, वो काम जो है पवित्र है. Amen. Amen. That's a holy आणि sacrifice. ती एक पवित्र बलिदान आहे. God wanted a holy आणि sacrifice, देवाला एक पवित्र बलिदान पाहिजे होता. not unholy sacrifice. अपवित्र बलिदान नाही. Our works are unholy. आपले काम अपवित्र आहे. Unless we are holy, our works cannot be holy. आणि जोपर्यंत आम्ही पवित्र नाही तोपर्यंत आपलं काम देखील पवित्र होऊ To शकत नाही. accept our works, God should accept us first. आणि जर देवाला आपलं काम स्वीकारायचं आहे देवाने प्रथम आपला स्वीकार केला. Okay, let me teach you some things. आणि मी तुम्हाला काय गोष्टी शिकवतो. So now, how should we receive? मग आम्ही हे कसं प्राप्त केले पाहिजे. Okay. You know, many want to know what they must do to receive. आणि खूप लोकांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की त्यांनी काय केले पाहिजे जेणेकरून त्यांना मिळाले That's पाहिजे. the basic question people have. आणि ही मूल प्रश्न लोकांच्या The मनात one आहे. thought that comes in their mind, Pastor, क्या करने का बोलो? हम रुका है, तुम बोलो, ये करो, मैं करता हूँ. See, people are ready, waiting to do something. आणि लोक तयारीत आहे काहीतरी करायला. They are waiting, Pastor, कभी बोलेगा क्या करने का? Pastor, कितना दिन उपास करने पड़ेगा बोलो? Just waiting. फक्त That's the वाट secret, mystery. पाहत. आणि एक गुपित आहे. बड़ा सीक्रेट है वो. सिर्फ पास्टर बोल दिया ना, मद्रास में जाओ, वो पहाड़ पे चढ़ के आओ, अब भी जाएगा उन लोग, कल ही जाके आएगा. तुम सिर्फ बोलो कितना दिन जाने का, कितना दिन फास्टिंग करने का, कितना दिन उपवास करने का, हाँ? कितना दिन प्रार्थना करने का, कितना बार जीस 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 ऐसा बोलने का, मंत्र जैसा. See, people want to know that. आणि लोकांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे. Because most of the majority or 99% of the religion is based on merit on our own works. आणि 99% जे धर्माची जी गोष्टी आहे ते आपल्या स्वतःच्या कामावर आधारित आहे. Only the Bible belief system is grace. आणि फक्त शास्त्रामध्ये लिहिले आहे त्याच्या कृपेने आहे. Rest all are based on works. आणि इतर सर्व धर्म ती कामावर आधारित So आहे. you must differentiate this. म्हणून ह्या गोष्टीमध्ये तुम्ही फरक आणले पाहिजे. The Bible believing system is based on grace. आणि शास्त्राची जी विश्वास करण्याची पद्धत जी आहे ती कृपावर आहे. All other believing systems of the world is based on works. इतर सर्व जगाची विश्वास करणारी जी पद्धत आहे ती कार्यावर किंवा कर्मावर आधारित But आहे. many Christians have added works पण खूप ख्रिस्ती लोकांनी आपल्या कामाची जोड केलेली आहे. and they have cancelled grace. आणि त्यांनी कृपेला रद्द केली That's why आहे. they struggle and strive to receive. म्हणून ते संघर्ष करत आहे, झगडत आहे काहीतरी प्राप्त करायला. When you put your own works, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचे काम लावता grace is cancelled. मग कृपा रद्द होतो. तुम खरीद सकता है तो प्रभु फुकट क्यों देगा तुमको? तुम बोलते अरे मैं खरीद सकता हूँ ना, मुझे फुकट नहीं चाहिए, मैं आंसू से खरीद सकता हूँ, हाँ? अच्छा काम से खरीद सकता हूँ, प्रार्थना से खरीद सकता हूँ. Then God said, okay, फ्री नहीं मिलेगा, करो फिर. I want 100% perfection. मला 100% परिपूर्णता हाँ, पाहिजे तो ही मिलेगा. मगच People are तुम्हाला मिळेल. struggling, striving, doing everything, they receive nothing. आणि लोक संघर्ष करत आहे झगडत आहे तरी त्यांना काय मिळत नाही. So remember, म्हणून लक्षात only ठेवा, 2 believing systems. फक्त 2 विश्वास करण्याची पद्धत आहे. Either you trust in yourself आणि एक तर तुम्ही स्वतःवर भरोसा to करता get it from God, आणि देवापासून मिळवायला, or trust in Jesus and His work किंवा and तुम्ही- receive as a free gift. आणि येशूवर आणि त्याच्या कामावर तुम्ही विश्वास करत आहे आणि तुम्हाला मोफत दान That म्हणून doesn't मिळत mean आहे. you don't have to work, ह्याच्या अर्थ असं नाही की तुम्ही काय काम नाही केले पाहिजे, but the work is the fruit पण जी काम आहे ती फळ आहे of your believing. तुमच्या विश्वासाची It's not the root. आणि ती काय मूल नाही. Amen. आमेन. You don't work to be saved, आणि तुम्ही काम करत नाही जेणेकरून तुमच्या तारण but झाले because you are पाहिजे. saved, you work better
तुमच्या तारण झाले आहे म्हणून तुम्ही उत्तम आता काम करत आहे. Amen. Amen. Because now your work is by His grace, कारण आता तुमची जी कामे आहे ती त्याची कृपेने आहे, not your human strength. तुमच्या मानवी बलाने नाही. Grace is ability, आणि कृपा त्याची योग्यता आहे not human ability. आणि मानवी क्षमता नाही. So when you come by faith, म्हणून जेव्हा तुम्ही विश्वासाने येता, receive His grace, त्याच्या कृपेचा स्वीकार you are करता, able to work better. मग तुम्ही उत्तम काम करू You are शकता, able to work more. तुम्ही अधिक काम करू शकता. Amen. आमेन. Because it's not your labor. कारण ही तुमची परिश्रम नाही. As Paul says, जसं पॉल म्हणत आहे, whatever I am by His grace. आणि जे काही मी आहे आज मी फक्त प्रभूच्या कृपेने I आहे. can do all things through Christ who strengthens me. मी सर्व गोष्टी ख्रिस्ताद्वारे करू I शकतो जो can do मला बल देतो. all things through मी Christ सर्व गोष्टी करू शकतो ख्रिस्ताद्वारे, who brought grace. ज्यांनी कृपा आणली. The Bible says Jesus brought grace. आणि शास्त्र म्हणत आहे येशूने कृपा आणली, So you can do all things म्हणून तुम्ही सर्व गोष्टी करू by शकता grace, कृपेने, which is God's ability. जी देवाची God's क्षमता, power, God's देवाचे strength. सामर्थ आहे, देवाची बल आहे. Amen. आमेन. For this you must know the word. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला वचन Okay, समजले so this पाहिजे. is the question people have. आणि हेच प्रश्न लोकांच्या मनात आहे. What should I do, Pastor? आणि मी काय केलं पाहिजे पास्टर? That's the thought of many Christians. आणि असं खूप ख्रिस्ती लोकांचे विचार आहे. And they just hear, they want to hear some message of works. आणि त्यांना कामाचे काहीतरी संदेश ऐकायचा And there आहे. are preachers who tell them, आणि असं काय प्रचारक आहे जे त्यांना बोलत 40 आहे. दिवस उपवास करा. आणि बस. असं 40 दिवस उपास करा They'll do 41 days. आणि ते 41 दिवस उपास धरणार Faithfully they will do. आणि विश्वासूपणाने ते करणार. But if you tell, you don't have to do any upas, just believe you'll receive. They cannot believe. आणि जर आम्ही सांगितले तुम्हाला काय उपास करायची गरज नाही, तुम्ही फक्त विश्वास करा तुम्हाला मिळेल, ह्या गोष्टीवर ते विश्वास करू शकत नाही. It's very difficult हे त्यांना खूप कठीण होतो. to think that I don't have to do anything to receive. आणि त्यांना ही विचार करायला खूप कठीण होतं की मला काय करायची गरज नाही ऐसा प्राप्त कैसा करायला. पास्टर तुम बोलता है, कुछ ना कुछ थोड़ा तो भी बोलो ना कुछ करने का, थोड़ा तो भी बोलो, थोड़ा तो भी करने का. See, you want to purchase it. आणि तुम्हाला हाँ? ते विकत घ्यायचं आहे. हाँ, फुकट नहीं लेगा हम लोग, हमको कुछ तो करने पड़ेगा. 10 लोगों को खाना खिलाता हूँ पास्टर, थोड़ा जल्दी आके साफ सफाई करता हूँ चर्च को, कुछ ना कुछ तो दो ना काम. See, you cannot believe that God can give you free. तुम्ही विश्वास करू शकत नाही की देव तुम्हाला मोफत देऊ शकतो. That shows you don't have faith. आणि ही दाखवत आहे की तुमच्यात विश्वास नाही. Grace requires faith. आणि कृपेला विश्वासाची गरज असते. Amen. आमेन. Law requires works. आणि नियमशास्त्राला कामाची गरज आहे. The whole world is working. आणि पूर्ण जग काम करत आहे So that God could favor them. जेणेकरून देव त्यांच्यावर कृपा दाखवू शकतो. That's why grace is very difficult for people to understand. म्हणून कृपा समजण्यासाठी लोकांना खूप कठीण होतो. And Paul got this revelation. आणि Apostle Paul, पौलाने प्रेषित पौलाने आपल्याला हे प्रकटीकरण आणले. the resurrected Christ gave this revelation. आणि पुनरुत्थित ख्रिस्ताने हे प्रकटीकरण दिले. Amen. आमेन. And 90% of the Christians still don't know this. आणि 90% ख्रिस्ती लोकांना अजूनही ही गोष्टी ठाऊक नाही. That's why they are not blessed. म्हणून ते आशीर्वादित नाही. It's not God. आणि हे देव नाही. God is never your problem. देव कधीच तुमची समस्या नाही. Remember this. हे लक्षात ठेवा. God brought the solution, that is Jesus who finished the work on the cross. आणि देवाने उपाय आणले, तो आहे येशू ज्यांनी क्रुसावर सर्व काम समाप्त केले. It's not looking to the pastor, काहीतरी करा तुम्ही ब्रदर. No, it's not that at all. आणि असं प्रकारे मुळीच नाही. पास्टर का ज्यादा पहचान है स्वर्ग में. नहीं, ऐसा नहीं है. He loves everyone. आणि देव प्रत्येकांवर प्रीती We are करतो. all accepted in Christ. आणि आमच्या सर्वांचा स्वीकार झाले आहे You are ख्रिस्तामध्ये. the son and daughter of God. तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहात. Don't put yourself low. आणि स्वतःला खाली लेखू नका. Amen. आमीन. Don't put yourself low. स्वतःला खाली लेखू नका. People are living lower than what God has spoken in the Bible about you. आणि लोक खालचं जीवन जगत आहे, जे देवाने त्यांच्याविषयी उंच जीवन बोललंय त्याच्यापेक्षा खालचं जीवन ते That's जगत false आहे. humility. आणि ती खोटी नम्रता आहे. False humility is what God says and you don't believe it. आणि खोटी नम्रता अशी आहे की जे देव म्हणत आहे पण तुम्ही त्याच्यावर विश्वास करत नाही. True humility is what God says and you believe it. आणि खरी नम्रता अशी आहे की जे देव बोलत आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास करत आहात. Amen. आमेन. Even the leaders are living this false humility life. आणि जे पुढारी आहे ते देखील खोटी नम्रताचे जीवन जगत आहे. Once I was praying with some of the pastors, आणि एका वेळेस मी काय and पालकांबरोबर everyone is speaking of their own humility. आणि प्रत्येक लोक आपापले नम्रताविषयी बोलत होते. One pastor prayed, प्रभु आम्ही काय नाही प्रभु. तो दूसरा पास्टर का ये काय नहीं बोला, आम्ही प्रभु कीटाणु आहे प्रभु. तीसरा पास्टर आम्ही डस्ट है प्रभु. See, they are trying,
They are competing with the least. I'm the least. आणि So, ते स्पर्धा करत आहेत की मी अगदी खालच्या दर्जाचा आहे. see, look at this prayer. आणि ह्या प्रार्थनाकडे बघा. God is not viewing at you like this. आणि देव तुम्हाला अशा प्रकारे बघत He नाही. has lifted you and raised you up in Christ. देवाने तुम्हाला उंच केलं आहे आणि ख्रिस्ताबरोबर तुम्हाला We are वर केलं sitting आहे. in heavenly places with Christ. आणि तुम्ही ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय ठिकाणी बसले आहात. Amen. आमेन. It's not pride to say I'm blessed. आणि No. हे गर्वाची गोष्टी नाही असं बोलायला मी आशीर्वादित आहे. People think that way. आणि लोकांना असं वाटते. The traditional Christian will tell that कैसा करता है? I'm blessed बोलता है. उल्टा नम्र बोलने का मैं कहीं नहीं प्रभु मैं काय नहीं. See, that is considered as true humility. आणि ह्या गोष्टीला लोक खरी नम्रता समजत आहे. But it's ulta. पण ती अगदी उलट आहे. What God says and that is what you say, that is true humility. आणि जे देव बोलत आहे आणि तसंच जर तुम्ही बोलत आहे तर तीच खरी नम्रता आहे. If God says you are a beggar and you say I'm a beggar, that is true humility. आणि जर देव म्हणत आहे तुम्ही भिकारी आहात आणि तुम्ही बोलत आहे की तुम्ही भिकारी आहेत मग ती खरी But नम्रता if आहे. God says you are blessed पण जर देव म्हणत आहे तुम्ही and you आशीर्वादित say आहात I'm blessed, आणि तुम्ही म्हणत आहे मी that is आशीर्वादित, true humility. मग ती खरी नम्रता आहे. That is faith. आणि ती विश्वास आहे. You don't want to believe the word. आणि तुम्हाला वचनावर विश्वास करायचा When नाही. God says I'm blessed, मैं काय नहीं मैं काय नहीं प्रभु. अरे तुमको विश्वास नहीं है प्रभु झूठ बोलता है. See, people love that false humility. आणि लोकांना खोटी नम्रता खूप आवडत आहे. Most of this humility, false humility is external. आणि खूप जी खोटी नम्रता आहे ती बाहेरून आहे. वो हार्ट में नहीं है, बाहर है. मैं ऐसा चप्पल पहन के आएगा क्या नम्र है. See, that's false humility. आणि ती खोटी नम्रता आहे. Amen. Amen. You must know what is true humility, what is false humility. आणि तुम्हाला समजले पाहिजे खरी नम्रता काय आहे आणि खोटी नम्रता काय आहे. So now, how can we receive? मग आम्ही कसं Blessing. प्राप्त करू शकतो आशीर्वाद? The way is मार्ग आहे equal for everyone. सर्वांसाठी समायिक आहे, समान आहे. Amen. आमेन. It's equal for all. आणि सर्वांसाठी समान आहे. अमीर लोगों के लिए सेपरेट लाइन, गरीब लोग सेपरेट लाइन नहीं है. प्रभु का कृपा हर एक को पहुंचता है. Similar. आणि On the same प्रभूची level. कृपा सर्वांसाठी समान पातळीवरच आहे. Grace keeps you on the same level. आणि कृपा तुम्हाला समान पातळीवर ठेवतो. Amen. Amen. If it was works, जर काम असती तो उसने 10 लोगों को खाना खिलाया और इसने 15 लोगों को खाना खिलाया. इसका ऊपर हो गया ना थोड़ा. और ये बोला तो 15 क्या, मैं 100 लोगों को. इसका तो और ऊपर बढ़ गया. सी लेवल ऊपर नीचे रहेगा. क्यों? ये ज़्यादा अच्छा काम किया. मैं तो लोगों का पैर दो. अरे तू तो और ही अच्छा है, तू तो हाई लेवल पे है. सी लेवल्स ऊपर जाते रहता वर्क्स बेस्ड. आणि कामाची जी पातळी आहे वर खाली असू शकतो. मैं ना फटा फुटा कपड़ा पहन के जाता हूँ, चप्पल भी नहीं पहनता, मैं ऐसा चलता हूँ. अरे तू तो बहुत ही ऊंचा है, मैं इतना नहीं कर सकता हूँ. सी देयर इज डिफरेंट लेवल्स. आणि ती वेगवेगळे स्तर आहे. बट बाइबल बिलीव सिस्टम वन लेवल. पण शास्त्राची विश्वास करण्याची पद्धत समान पातळी. इट इज नॉट बेस्ड ऑन योर परफॉर्मन्स. कारण ही तुमची कार्यावर इट्स कृतीवर बेस्ड आधारित ऑन व्हाट जीसस डिड फॉर यू. आणि ती त्या गोष्टीवर आधारित आहे जे येशूने तुमच्यासाठी केले आहे. आमेन. सो आमेन. यू कॅन ऑल कम इन द सेम वे. म्हणून तुम्ही सर्व एकाच प्रकारे येऊ शकतात. सी इट्स योर मेसेजेस व्हाट यू आर हियरिंग is putting you down. आणि हे जे संदेश तुम्ही ऐकत आहे जे तुम्हाला खाली लेखत आहे. Many are condemned by the wrong messages. आणि खूप लोक चुकीच्या संदेशांद्वारे दंडित झाले आहेत. Living a condemned life is the worst life. आणि दंडित जीवन जगणे सर्वात वाईट जीवन आहे. Because of this kind of life, many sickness and disease, negative things happen in your life. आणि अशा प्रकारच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप रोग आणि आजार आणि वाईट गोष्टी You know घडत what is आहेत. the meaning of condemned? आणि दंडित म्हणजे काय? Unfit. म्हणजे तुम्ही उचित नाही, अयोग्य आहात. You know, एक बिल्डिंग जब भी अभी गिरने वाला है, उसको क्या बोलते हैं? अनफिट. आणि जर एक इमारत पडणार आहे आपण म्हणत आहे ती योग्य नाही, उचित नाही, कधी पडणार आहे. उसको अनफिट बोलते, कंडेम त्याला बोलते. आम्ही त्याला दंडित करत आहे, क्योंकि वो अयोग्य टूट म्हणत- जाएगा, गिर जाएगा वो. कारण ती पडणार आहे. So the messages you are hearing, if it is condemnation, जर जे संदेश तुम्ही ऐकत आहे जर ती दंडाकेची संदेश आहे you will collapse. मग तुम्ही कोसळून पडणार. But God has made you fit पण देवाने तुम्हाला योग्य for the बनवले. kingdom of heaven. The Bible says. उचित बनवलेले आहे देवाच्या राज्यासाठी. Amen. Amen. You are fit. तुम्ही उचित आहात. There is no more condemnation for you. आता ह्या पुढे तुमच्यासाठी दंडाज्ञा नाही. Amen. आमीन. Don't live in condemnation. आणि दंडाज्ञात राहू Don't live नका. in fear. भीतीमध्ये राहू नका. God is not there to uncover your sins. आणि No. देव इथे नाही तुमच्या पापाला उघडकीस करायला. If the message is uncovering your sins, someone says, तुम पापी है, तुम ऐसा है, तुम सिगरेट पीता, तुम दारू पीता, तो
See, all this are paid for on the cross. आणि ह्या सर्व गोष्टीची फेड झालेली आहे क्रुसावर. Amen. Amen. Hello. Past, present, future sin is paid. आणि तुमच्या भूतकाल, वर्तमान आणि भविष्य कालाची जी पापे आहेत That त्याची doesn't फेड mean, झाली. अरे paid हो गया क्या चलो पाप करे. No. असं नाही फेड झालेलं आहे म्हणून आम्ही पाप करूया. When you believe आणि जेव्हा तुम्ही विश्वास करता by faith विश्वासाने in this grace, ह्या कृपेवर, grace gives you power not to sin. आणि कृपा मग तुम्हाला सामर्थ्य किंवा शक्ती देतो पाप न करण्यासाठी. Amen. Because grace is God's ability. कारण कृपा देवाची क्षमता आहे. When you put your faith on grace, grace gives you power. जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास कृपावर लावत आहे कृपा तुम्हाला सामर्थ्य देते. You live a better life. तुम्ही एक उत्तम जीवन जगतात. Amen. आमीन. Grace gives you power. आणि कृपा तुम्हाला सामर्थ्य That's why देते. God says, receive my grace. म्हणून ते म्हणत आहे माझ्या कृपेचा स्वीकार You करा. won't be able to live like this. मग तुम्ही असं राहणार नाही. My grace will enable you to do it. आणि माझी कृपा तुम्हाला जीवन जगायला समर्थ करणार. Okay, let me, before time passes Bill, let me show you what we should do. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही काय केले पाहिजे. Many want to know what they must do to receive healing or blessing. आणि खूप लोकांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की त्यांना आशीर्वाद किंवा आरोग्य प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे. Then they are taught on what we must do आणि तुम्हाला शिकवले गेले की तुम्ही काय केले पाहिजे to do the works of God. देवाचे कामे करायला. Then someone will teach them. मग कोणी त्यांना शिकवणार Say you have to pray more की तुम्ही अधिक प्रार्थना Fast केल्या पाहिजे, अधिक उपास केले and पाहिजे so on, all these things. आणि इतर अमुक गोष्टी It's केल्या not पाहिजे. wrong to fast. आणि उपास करणे It's चुकीचा नाही. not wrong to pray. प्रार्थना करणे It's चुकीचा not नाही. wrong to read the आणि Bible, वचन वाचणे चुकीचा नाही. to come to church. मंडळीत येणे चुकीचा नाही. But this is not the root of salvation, this is the fruit of salvation. पण ही तारणाची मूल नाही पण ही तारणाची फळ आहे. Amen. These are the आमीन. fruits. आणि हे फळ आहे. Don't mix up this. आणि ह्या गोष्टीला मिश्रित करू नका. You don't have to do all these good works to be saved. आणि हे सर्व पुण्य काम करायची गरज नाही तुम्हाला तारण मिळवण्यासाठी. But because you are saved, you do good works. पण तुमच्या तारण झाले आहे म्हणून Like, आता तुम्ही for चांगलं कामे example, करत आहे. उदाहरणासाठी Why does a dog bark? एक कुत्रा का भोगतो. Why does he bark? कुत्रा का भोगतो. To become a dog? एक कुत्रा व्यायला. No. He Nahi. barks because he is a dog. आणि तो भोगतो कारण तो एक कुत्रा आहे म्हणून. Amen. Amen. In the same way. आणि तसंच प्रकारे Because you are a born again Christian, you do good works. आणि तुम्ही नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती आहे म्हणून तुम्ही चांगलं काम That's your करता. nature. आणि हीच तुमची You स्वभाव don't आहे. do good works to become born again. आणि तुम्ही चांगलं काम करत नाही नवीन जन्म Hello. मिळवण्यासाठी. You see the difference? आणि तुम्ही फरक पाहिले का. A Christian will do good works. एक ख्रिस्ती चांगलं काम करणारच. Amen. Because you have the nature of Christ. कारण तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आहे. It's not to become a Christian. आणि मी ख्रिस्ती आहे म्हणून नाही. You are a born again Christian. आणि तुम्ही एक नवीन जन्म पावलेले And the ख्रिस्ती. fruit of the born again Christian is to do good works. आणि नवीन जन्मलेले ख्रिस्तीच्या फळ आहे की तो चांगलं But काम the करतो. devil has used it otherwise. पण शैतानाने त्याच्या विपरीत वापर केला. Do good works to be saved. आणि पुण्य काम करा तारण Do प्राप्त good करा. works to be a Christian. आणि पुण्य काम करा ख्रिस्ती व्हायला. But God's way is पण देवाचा मार्ग आहे be a Christian, आणि ख्रिस्ती व्हा you will do good works. आणि मग तुम्ही चांगलं काम करणारच. Amen. आमेन. See, the people of the world, they may do good works, आणि जगाचे लोक पुण्य काम करतात but God doesn't accept it. पण देव त्या कामाचा स्वीकार करत Because नाही. for the good works to be good, that person must be good. आणि ते चांगलं कामाला चांगलं असण्यासाठी तो मनुष्य चांगला असला पाहिजे. For the works to be holy, that person must be holy. आणि ते काम पवित्र असायला तो मनुष्य पवित्र असला पाहिजे. Amen. आमीन. First, God must accept that person as holy, then He'll accept his works as holy. प्रथम देवाने त्या व्यक्तीला पवित्र म्हणून स्वीकारले पाहिजे मगच तो त्याच्या कामाला पवित्र म्हणून So स्वीकारणार. God considers you as holy because you're born again. आणि देव तुम्हाला पवित्र समजतो कारण तुमचा नवीन जन्म झालेली He आहे. considers you righteous. देव तुम्हाला नीतिमान समजतो. He considers you perfect. देव तुम्हाला परिपूर्ण So समजतो. He accepts your work. म्हणून देव तुमच्या कामाचा स्वीकार करतो. Hello, did you understand this? तुम्हाला हे I know समजलं for का? some people it will be difficult to understand. आणि काय लोकांना हे समजण्यासाठी कठीण Because असणार. hearing the law message is the most simple. कारण easy. नियमशास्त्राचे संदेश ऐकणे अगदी सोयीचा आहे. बच्चे लोग को भी समझता है. बच्चे को बोला ए उसको हाथ मत लगा, फटका देगा, खाना नहीं देगा, वो समझ जाता है उसको. That is law. आणि ती नियम आहे. चर्च नहीं आएगा ना, आशीर्वाद सब जाएगा. फास्टिंग प्रेयर नहीं किया ना, सब आशीर्वाद जाएगा. वो सबको समझता है. वो इजी मैसेज है. ती सोयीचा संदेश आहे. But if I say पण जर मी बोलतो फास्टिंग भी नहीं किया, ये सब नहीं किया, तो भी प्रभु आशीर्वाद करेगा. अरे ऐसा कैसा हो सकता पास्टर? See, it's difficult to understand. आणि ही समजण्यासाठी कठीण आहे.
You need a revelation. तुम्हाला प्रकटीकरणाची गरज आहे. That's why keep on hearing the grace message. म्हणून सतत तुम्ही कृपेचा संदेश ऐकत God's राहा. calling for you is in for freedom. आणि देवाचे पाचारण तुमच्यासाठी मोकळीकतासाठी आहे. He has never called you into bondage. ते कधीच तुम्हाला बंधनात बोलावत नाही. Law message will always bring you into bondage. नियमशास्त्राचा संदेश नेहमी तुम्हाला बंधनाखाली Grace घेऊन येणार. message will always give you freedom. कृपाचा संदेश नेहमी तुम्हाला स्वतंत्रता देणार. For freedom, Christ has set you free. Don't enter into bondage once again, the Bible says. आणि मोकळीकतासाठी ख्रिस्ताने तुम्हाला बंधमुक्त केलेलं आहे. परत तुम्ही बंधनात प्रवेश It करू will नका. take time, आणि ह्याला वेळ लागणार. but you have to do some things. पण तुम्ही काहीतरी केले पाहिजे. First, प्रथम stop hearing law messages. नियमशास्त्राचे संदेश ऐकण्याचे Messages बंद that करा. condemn you. आणि अशी संदेश जे तुम्हाला दंडित करत आहे. Messages that put fear. आणि संदेश जे तुमच्यात भीती घालतो. Renew your mind with the right message. आणि योग्य संदेशाद्वारे तुमच्या मनाचे Let नूतनीकरण your करा. mind be liberated. आणि तुमच्या मन बंदमुक्त होऊ द्या. Amen. Amen. And you'll walk in freedom. आणि मग तुम्ही स्वतंत्रता You know, चालणार. I posted a message on the Facebook आणि मी फेसबुकवर एक संदेश दिला आहे that Satan is a mind expert. की शैतान Mind एक मनाचा specialist. विषय यज्ञ आहे. Holy Spirit gave me this message. आणि पवित्र आत्माने मला हा Satan संदेश. is a mind specialist. आणि शैतान एक मनाचा स्पेशलिस्ट आहे. Our entire warfare is against our mind. आणि आपल्या पूर्ण जी लढाई आहे आपल्या मनाच्या विरुद्धच आहे. He has no power over you आणि शैतानाला तुमच्यावर काय सामर्थ्य नाही. unless he places his thoughts in you जोपर्यंत तो त्याच्या विचार तुमच्या ठेवत नाही and you accept it. आणि तुम्ही त्या विचाराचा स्वीकार करत आहे Till that time, he can do nothing. तोपर्यंत शैतान काहीही करू शकत नाही. Jesus has defeated the devil for eternity. आणि येशूने शैतानाला युगानुयुगसाठी पराभूत The केला Bible आहे. says he cannot touch you. He has आणि no power. शास्त्र म्हणत आहे तो तुम्हाला हात लावू शकत नाही त्याच्याकडे काय सामर्थ्य Then how नाही. does he touch मग Christians? तो ख्रिस्ती लोकांना कसा स्पर्श So many करतो. times when I pray for believers, they fall off. आणि खूप वेळेस जेव्हा मी विश्वासू लोकांसाठी प्रार्थना करतात तेव्हा ते पडतात. Why? का? The devil gets a place in their mind कारण शैतानाला त्यांच्या मनामध्ये जागा मिळालेली आहे. through wrong thoughts, चुकीच्या विचाराने, wrong messages. चुकीच्या संदेशाने. You must be very careful. तुम्ही खूप जपले पाहिजे. As you think, you'll become. आणि जसं तुम्ही विचार करत आहे तसंच तुम्ही बनणार. I always say about the terrorists. आणि मी नेहमी तुम्हाला आतंकवादी They're not लोकांविषयी born terrorists. आणि ते जन्मानेच आतंकवादी नाही. They have been taught. त्यांना शिकवले गेले आहे. First, it is fed in their mind. प्रथम त्यांच्या मनात सर्व गोष्टी भरले See, जातात. the devil will not forcefully do it. आणि शैतान बलजबरीने काही गोष्टी करणार Never नाही. say, devil made me to do it. आणि कधीच बोलू नका शैतानाने मला हे गोष्टी करायला He लावले. has no right. त्याला काय अधिकार Why? नाही. का? You have a free will. कारण तुमच्याकडे एक स्वतंत्र इच्छा आहे. हेलो, तुम रोबोट नहीं है कि नहीं वो ना ऐसा हाथ ऐसा पकड़ के चोरी करने लगा है. नहीं, वैसा नहीं करता है वो. हेलो, वो तुमको ढकलता है कि जाओ जाओ ऐसा उधर चोरी करो. ऐसा नहीं करता है वो. You cannot do it. आणि तो करू शकत You have a नाही. free will. आणि आपल्याकडे एक You, स्वतंत्र you इच्छा are the master of your life. तुम्ही तुमच्या जीवनाचे धनी आहात. Because you have a free will, you have a choice. आणि तुमच्याकडे स्वतंत्र इच्छा आहे म्हणून तुमच्याकडे एक That's why निवड आहे. everyone is responsible. म्हणून प्रत्येक लोक जबाबदार आहे. If people have gone to hell, it's their choice. आणि जर लोक नरकात गेले ही त्यांची निवड आहे. When Adam and Eve was there in the garden, जेव्हा आदम व हव्वा बागेत होते devil ने fruit निकाल के मुंह में डाला क्या उसका? नहीं. He couldn't do that. आणि शैतान असं करू शकत He नव्हता. could have easily done it. आणि तो आरामसे असं करू शकत होता. दो ही लोग थे. प्रभु बोला वो फल मत खाओ. ऐसा क्या? ये ले फल मुंह में डालता. खा लिया ना तो. Easy था. एक ही दिन में गिरते थे उन लोग. Did he do that? आणि शैतानाने असं No. केलं का? नाही. He cannot do that. तो असं करू शकत नाही. If he did that, जर त्यांनी असं केले you are not responsible for your life. तुम्ही तुमच्या जीवनासाठी जबाबदार तुम नाही. बोल सकते ना शैतान ने किया, सब शैतान ने किया, शैतान ने किया, शैतान. तो तुम छूट जाएगा. ऐसा नहीं है. God has given you free will. देवाने तुम्हाला स्वतंत्र इच्छा दिली आहे. You are responsible for your life. तुम्ही तुमच्या जीवनासाठी जबाबदार आहात. Amen. आमेन. Don't put that responsibility on others. आणि तुमची जबाबदारी इतरांवर घालू नका. Whatever life we are living today आणि जे काही जीवन आज तुम्ही जगत आहे is based on the thoughts we have received. आणि ते त्या विचारावर आहे जे तुम्ही प्राप्त केले आहे. Amen. आमेन. So never blame the devil. म्हणून कधी शैतानावर दोष लावू नका. So the mind, I'm going to teach it on the mind. आणि मी मनावर तुम्हाला शिकवण देणार आहे. Then you will not put blame on others. मग तुम्ही इतरांवर दोष लावणार नाही. See, when you put blame on others, you will never come up. जेव्हा तुम्ही इतरांवर दोष लावत आहे मग तुम्ही कधीच वर येणार नाही. You'll never come up. You will हर टाइम नहीं उसने क्या, उधर खड्डा, ओ उसने खड्डा क्यों किया, मैं गिरा, हाँ? वो पत्थर क्यों डाला, मैं ऐसा
ऐसे you will always put blame on others. मग नेहमी तुम्ही इतरांवर दोष लावणार. तुम आंख बंद करके चलेगा आगे से, वो मेरा गलती नहीं था, उसने किसने पत्थर डाला, कौन डाला, ये सब दिखाओ. You will never take up responsibility for your life. मग तुम्ही तुमच्या जीवनासाठी कधीच जबाबदारी घेणार नाही. That's an easy way. आणि ती एक सोयीचा मार्ग आहे. That's not God's way. ती देवाची मार्ग नाही. Amen. आमेन. Okay. Now, okay. Let me show you John 6:28 and 29. आणि योहान 6:28 आणि 29. Some of the people asked Jesus, आणि काही लोकांनी येशूला विचारले, what shall we do आम्ही काय करू that we may work the works of God? जेणेकरून आम्ही देवाचे कामे करू शकतो. Jesus said, येशूने सांगितले, this is the work of God. आणि हीच देवाची काम आहे. What is that? आणि ती काय आहे? That you believe in Him की तुम्ही त्याच्यावर विश्वास whom करा He sent. ज्याला त्यांनी Now, पाठवले. see, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. In this gospel, आणि ह्या सुवार्तामध्ये we find Jesus being asked आपल्याला दिसत आहे की येशूला प्रश्न विचारले जात आहेत. this kind of question असं प्रकारचे प्रश्न by the multitude. आणि लोक समुदायाद्वारे. They saw Jesus performing miracles, healing. आणि त्यांनी बघितले की येशू चमत्कार करत आहे, आरोग्य देत आहे. And then they said, आणि मग त्यांनी सांगितले what shall we do की आम्ही काय करू that we may work the works that you are working? की जे कामे तुम्ही करत आहे तसंच कामे आम्ही करू शकतो. Because they saw Jesus healing the sick, कारण त्यांनी पाहिले येशूने आजारी लोकांना बरं feeding केले the 5,000. आणि 5,000 लोकांना भरवले. And look what Jesus said. आणि बघा येशूने काय सांगितले, This is the work of God. आणि हीच देवाची काम आहे. It is not your work. आणि हे तुमचे It's काम not आहे. what you should do. आणि हे असं नाही की तुम्ही काय केले पाहिजे. Jesus says, येशू म्हणत आहे this is the work of God, आणि हीच देवाची काम आहे that you believe in Him. की तुम्ही त्याच्यावर विश्वास करा. So the greatest doing is believing. म्हणून सर्वात मोठं काम करणे आहे विश्वास करणे. Amen. आमेन. The greatest doing, what must I do? The greatest doing is just believing. मी काय केलं पाहिजे, सर्वात मोठी करणी आहे की मी फक्त विश्वास केलं पाहिजे. Believing in Jesus, येशूवर विश्वास करणे, the sent one, ज्याला पाठवले गेले आहे, who has done everything for us on the cross. ज्याने आपल्यासाठी सर्व गोष्टी क्रूसावर केल्या. Now it's not your doing, आता ही तुमची कामे नाही, but He who has done it. पण त्यांनी जो सर्व काम करून Now ठेवला. your work is आता तुमची काम आहे believe in Him. त्याच्यावर विश्वास करा. Look at this. आणि Did you ह्या understand this? गोष्टीकडे बघा, तुम्हाला हे समजले का? The greatest doing is believing. आणि सर्वात मोठी काम किंवा करणी आहे की तुम्ही फक्त And विश्वास here केले is पाहिजे. many of the Christians have failed. आणि इथेच खूप ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहेत. उनका भी गलती नहीं है, क्योंकि उनको मैसेजेस भी रॉन्ग मिल रहा है, इसके लिए भी उन लोग ऐसा है. If you hear the wrong message, जर तुम्ही चुकीचे संदेश ऐकले wrong message, wrong faith, wrong living, आणि चुकीचा संदेश, चुकीचा जगणे, चुकीचा विश्वास, because what you're going to receive, you're going to put faith. कारण जे तुम्ही Yeah. प्राप्त करणार आहे त्याच्यावर तुम्ही अगर तुमचा कोई विश्वास बोला लावणार ये आहे. स्पीकर तुम्हारा भगवान है, तुमने ले लिया, अच्छा अभी से मैं विश्वास करता हूँ यही मेरा भगवान है. See, you put your faith तुम्ही त्याच्यावर तुमचा विश्वास लावता based on the information. आणि सूचनाच्या आधारावर. Amen. आमेन. Whether right or wrong. आणि ते योग्य आहे किंवा चुकीचं आहे. See, you could be cheated. आणि तुम्ही फसले जाऊ शकता. And from that time you put your faith. आणि त्यावेळेपासून तुम्ही तुमचा विश्वास लावत आहे. यही भगवान है आणि मेरा, ही स्पीकरच माझे देव आहे. यही सब कुछ मुझे छुटकारा देगा, उद्धार देगा, सब कुछ देगा. Huh? See, look at this. You put your faith. तुम्ही तिथे तुमचा विश्वास लावता. कोई को बोलते नहीं तुम्हारा विश्वास खरा होना चाहिए. काफी नहीं है, ये मेरा विश्वास खरा है स्पीकर के ऊपर. But is this true? पण हे काय खरी आहे का? See, you know, one person told me that way. आणि एक व्यक्तीने मला सांगितले, क्या महत्वपूर्ण, हमारा विश्वास खरा होना चाहिए. झूठ पे भी खरा हो सकता है ना. अगर कल मैं बोला यही भगवान है और मैंने विश्वास रखा, खरा विश्वास, ट्रू फेथ आई केप्ट, आणि खरा विश्वास मी ठेवला, but it's false. पण ती चुकीचं आहे. Amen. आमेन. That's why you have to be very careful म्हणून तुम्ही खूप जपले पाहिजे what you hear. की तुम्ही काय ऐकत आहात. If you hear wrong, जर तुम्ही चुकीचं ऐकले, your faith will be wrong तुमचा विश्वास चुकीचा and असणार your living will be wrong. आणि तुमचं जीवन देखील चुकीचं असणार. तुम कितना भी इसका पैर पड़ो, ये कुछ देने वाला नहीं है. तुम बोलेंगे नहीं मैं 40 दिवस उपवास करता, करो, वो कुछ देने वाला नहीं तुमको. तुम बोलेंगे नहीं नहीं क्या है, हृदय सिंसियर होने मांगता. हाँ मेरा हृदय सिंसियर है इसके लिए. हेलो, सब पीपल टॉक लाइक दैट. आणि काय लोक असं तुम्हारा बोलतात. हार्ट खरा रहेगा ना, बस किसी के ऊपर भी खरा रहेगा तो मिल जाता. जैसे जैसे पत्थर पे भी तुम्हारा खरा हार्ट रहेगा ना, वो दे देगा. ऐसा नहीं है ना, इट कैन नॉट गिव यू. आणि तुम्हाला काय देऊ व्हाट शकत इज द नाही. यूज ऑफ हैविंग फेथ
आणि काय उपयोग विश्वास असून sincerity, आणि प्रामाणिकपणा doing everything, आणि प्रत्येक गोष्टी करणे, but you receive nothing. पण तुम्हाला काय मिळत नाही. So be careful. म्हणून जपा. You'll be wasting your time तुम्ही तुमच्या वेळ व्यर्थ घालवणार with the wrong information. चुकीच्या You're putting माहितीमुळे your faith in that. आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा विश्वास लावता You do the best. आणि तुम्ही उत्तम करतात You'll receive nothing. तरी तुम्हाला शून्य प्राप्त होतो. Amen. आमेन. God is the creator. देव निर्माण करता आहे All this is the creation. आणि हे सर्व निर्मिती आहे. Amen. आमेन. Worship the creator. आणि निर्माणकर्त्याची उपासना करा. Remember this. Worship the creator. निर्माणकर्त्याची उपासना करा. Rest all is the creation. इतर सर्व निर्मिती You cannot even worship human beings आणि आपण मनुष्य जातीच्या देखील उपासना करू because we are शकतो the creation. कारण आम्ही ते निर्मिती आहे. Even we're not asked to worship the angels आम्हाला देवदूतांची देखील उपासना करायला who are far सांगितले गेले greater जे खूपच श्रेष्ठ in आहे. power, in सामर्थ्यामध्ये, glory, गौरवामध्ये in beauty. आणि सौंदर्यामध्ये They are without sin. आणि ते निष्पाप आहे. Yet you cannot worship them. तरी तुम्ही देवदूतांची उपासना करू शकत नाही. Amen. आमेन. If you start worship, they say, don't worship me. आणि जर तुम्ही उपासना करायला सुरू केले ते बोलणार माझी उपासना करू They'll नका. come in such a light. आणि ते एवढं प्रकाशित आहे 15 feet, 30 feet, 60 feet. आणि 15, 30, 60 फीटापर्यंत Full of आहे. glory. आणि पूर्ण गौरवाने भरले आहे The whole world can bow down seeing this. आणि पूर्ण जग त्याच्या नमन करू शकत आहे त्यांच्या But महिमा they say, पाहून. no worshiping me. पण ते म्हणत आहे आमची उपासना करू नये. Worship God. देवाची उपासना करा. Amen. Look at this. आणि या गोष्टीकडे He is बघा. the creator. तो निर्माण करता आहे. Okay, so here it is. आणि इथेच ही आहे. What must I do to receive my healing? आणि मी काय करू जेणेकरून मला The माझ्या answer is this. उत्तर अशी आहे Believe in Jesus, येशूवर विश्वास करा who himself took our infirmities ज्यांनी स्वतः आपले व्याधी and bore घेतले our sicknesses. आणि आमचे जे आजार आहेत ते See, वाहिले. we hear so many testimonies आपण here. किती साक्षी ऐकतो People believing in the word. आणि लोकांनी वचनावर विश्वास केला आहे They took hold of the word आणि वचनाच्या सत्य वचनावर and they were healed. आणि त्यांना आरोग्य मिळाले. Amen. आमेन. See, you can also do it. आणि तुम्ही देखील असं करू शकता. So build up your life on the word. म्हणून तुमच्या जीवन वचनावर बांधा Don't miss and neglect the word of God. आणि देवाच्या वचनाला चुकू नका, दुर्लक्ष करू नका. Come to church आणि regularly. नियमित मंडळीत या. You know, we have 3 meetings. आमची 3 सभा And असते all are important. पण सर्व सभा महत्वाची आहे. Tuesday is the gospel मंगळवारी सुवार्तेची सभा असते for the new people, नवीन लोकांसाठी where I don't teach much. आणि जिथे मी अधिक शिकवत नाही. I preach and teach. मी प्रचार देतो, शिकवण देतो. And Sunday is आणि रविवारी teaching, आणि शिष्यताची सभा that you असते grow in the word. जिथे तुम्ही वचनात वाढत And आहात. Friday is आणि शुक्रवार prayer. प्रार्थना असते. See, all these 3 are important. आणि ही सर्व तिन्ही सभा महत्वाची आहे. Some people don't come for prayer. आणि काही लोक प्रार्थनेसाठी येत नाही. What is the use when you have the word आणि काय उपयोग जर तुमच्याकडे वचन and आहे you're not using the word in prayer? आणि जर तुम्ही वचनाचा उपयोग करत नाही प्रार्थनामध्ये. What a loss. आणि किती महान तोटा. सिर्फ अगर तो वचन सिर्फ मालूम पड़ा रखा तो क्या फायदा उसका? We're not using it. जर तुम्ही त्या वचनाचा उपयोग करत नाही मग काय उपयोग. Amen. आमेन. When we didn't have the word, we used to pray. जेव्हा आपल्याकडे वचन नव्हते तेव्हा आम्ही प्रार्थना Now when करत we have the word, आता जेव्हा आपल्याकडे वचन we आहे, don't pray. आम्ही प्रार्थना करत नाही. When we didn't have the word, जेव्हा our prayer आपल्याकडे- was of no use. जेव्हा आपल्याकडे वचन नव्हते आपल्या प्रार्थना निरुपयोगी होते. Now you have the word. आता तुमच्याकडे वचन आहे, You have the weapon. तुमच्याकडे शस्त्र आहे. Now prayer is very easy. आता प्रार्थना अगदी सोयीचा आहे. Amen. Amen. And your prayer becomes more powerful. आणि तुमच्या प्रार्थना अधिक When सामर्थ्यशाली your होते. prayer is based on the word, your prayer is the most powerful. जेव्हा तुमच्या प्रार्थना वचनाच्या आधारावर आहे मग तुमच्या प्रार्थना खूप सामर्थ्यशाली आहे. Even थोड़ा देर आधा घंटा भी प्रार्थना किया बहुत powerful है. आणि अर्धा तास जरी तुम्ही प्रार्थना Because केली you're खूपच not wasting your सामर्थ्यशाली. time praying for something you already have. आणि तुम्ही तुमच्या वेळ व्यर्थ घालवत नाही त्या गोष्टीसाठी प्रार्थना करून जे तुमच्याकडे आधीच आहे. Amen. Amen. प्रभु मेरे को कभी मत छोड़ो, प्रभु दया करो, कभी मत छोड़ो. आधा घंटा तुम बोला, बाद में मालूम पड़ा प्रभु बोला मैं तुमको कभी नहीं छोड़ेगा, मैं लिखा है बाइबल में. See, you have wasted your time. तुम्ही तुमच्या वेळ व्यर्थ घालवत आहात. Amen. आमेन. प्रभु कभी मत छोड़ो मेरे को, तुम नजदीक ही रहो. प्रभु बोलेगा इसको समझा है, वचन में लिखा है, ये विश्वास नहीं करता है और प्रार्थना अनबिलीफ जैसा करता है. So that is prayer of unbelief. आणि ती अविश्वासाची प्रार्थना आहे. Amen. आमेन. Prayer should be based on the word of God. आणि जी प्रार्थना आहे देवाच्या वचनावर अवलंबून असले Thank you, पाहिजे. Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. You will never leave me. तू मला कधी सोडणार नाही, You will never forsake me. कधीच माझ्या त्याग करणार नाही. Amen. आमेन. That's prayer. आणि हीच प्रार्थना आहे. Let's all stand up. We give चला glory आपण to सर्व उभे Jesus. राहूया. येशू ख्रिस्ताला गौरव देऊ. Amen. Hallelujah. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. Praise you, Jesus. पास एक साक्षी है हमारे पास.
जैसे अभी आपने कहा कि 3 दिन अपने यहाँ पर सभाएं होती है और ये सभाएं हमारे जीवन को बांधने के लिए, विश्वास में उन्नत होने के लिए रहती है। हमारी ये बहन है जिसे पढ़ना लिखना नहीं आता, परंतु लगातार 3 सभाएं ये अटेंड करती है और सचमुच परमेश्वर में वचन में इतना उन्हें उन्नत किया है कि आज वो एक साक्षी बताते हैं, उन्हें खुशी हो रही है। वो कहती है कि मैं जिस जगह काम करती हूँ वहाँ पर काम कर कर जब लौट रही थी, वो रोड काफ़ी बड़ा था, परंतु जैसे ही वो आगे जा रही थी उसने देखा कि सामने से एक बहुत ही मोटा सांप बहुत तेज़ी से आ रहा था और बहन उसी रास्ते से जा रही थी, परंतु जैसे ही उन्होंने उससे देखा वो वहाँ पर खड़ी हो गई और उन्होंने मरकुस की किताब 16वां अध्याय का वचन जो हमेशा यहाँ पर कहा जाता है, उस वचन पर स्थिर हो गई कि सांप को भी हमने अगर उठाया तो भी वो हमें बाधित नहीं करेगा। और सचमुच उस वचन पर वो स्थिर होकर उसने उस समय प्रार्थना किया और अपने आप को प्रभु के हाथों में दिया। और वो बहन कहती जैसे ही उसने प्रार्थना किया वो सर बिल्कुल उसके पाँव के यहाँ से निकल गया और उसे बिल्कुल भी उसकी बाधा नहीं हुई, ना ही कोई उसे स्पर्श हुआ। वो कहती कि सचमुच परमेश्वर ने मुझे सुरक्षित रखा, मुझे बचाया। इसके लिए बहन सारा गौरव प्रभु यीशु मसीह के नाम पर। Look at this. बस ये बहन है और उनके साथ में उनका ये भाई है जिन्हें अनेक सालों से फीट आ रहा था, परंतु जैसे वो लगातार यहाँ पर आ रहे हैं, वचन सुन रहे हैं, बहन कहती कि मैं वचन सुनती हूँ और परमेश्वर के हाथों में हमारे भाई को समर्पित किया। आपने उस भाई के लिए गए महीने में प्रार्थना भी किया था और कहती कि जो काफ़ी सालों से फीट आने की उसे बीमारी थी, प्रार्थना के बाद और यहाँ लगातार आने के कारण अभी उसे बहुत ही कम यानी कि नई के जैसा फीट है। परमेश्वर ने उसे स्पर्श कर चंगाई दिया है, खड़ा किया है। इसके लिए बहन सारा गौरव प्रभु यीशु मसीह के नाम। पूरा 100% अच्छा होगा। आमीन। Amen. नॉर्मल हो जाएगा। Okay. He's so happy. Okay. Father, I thank you for all these wonderful people, पिता या सर्व सुंदर लोकांसाठी धन्यवाद देतो, precious people मूल्यवान लोकांसाठी whom Jesus loves, ज्यांच्यावर येशू प्रीती करतो, whom Jesus gave his life, ज्यांच्यासाठी येशूने आपले प्राण दिले that they may be blessed. जेणेकरून ते आशीर्वादित होतील. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. I bind all interference with the devil, शैतानाच्या सर्व अडथळ्याला बांधून all the टाकतो. lies of the devil. शैतानाच्या सर्व लबाडींना बांधून Be टाकतो. gone. निघता हो. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. I did not permit the devil मी शैतानाला परवानगी देत to नाही speak to their minds. त्यांच्या मनाशी बोलायला. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. I bind the spirit of pain. आणि सर्व वेदनाच्या आत्म्याला बांधून टाकतो. Go निघ in Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Now I'll pray for your healing. आता मी तुमच्या आरोग्यासाठी You will प्रार्थना be करते. healed. तुम्हाला आरोग्य मिळेल No sickness can be in your body. आणि कुठलाही आजार तुमच्या शरीरात No राहू शकत demonic influence can be in your body. आणि कुठलाही शैतानी त्रास तुमच्या शरीरात राहू शकत Right नाही. now. आताच Thank you, Lord Jesus. धन्यवाद Keep प्रभू your right येशू. hand. तुमच्या उजवा हात Where you need a ठेवा. healing, जिथे पण तुम्हाला आरोग्य I will पाहिजे pray. मी प्रार्थना करणार believe. आणि विश्वास करा So when Pastor prays, की जेव्हा पास्टर प्रार्थना I'll be करणार, healed. मला आरोग्य in मिळेल Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. Yeah. The Lord has anointed us. आणि देवाने आम्हाला The Lord has अभिषेक केला. anointed me आणि देवाने मला to heal the अभिषेक sick. केला. आजारी लोकांना बरं So I'm करायला. going to pray now. म्हणून मी आता प्रार्थना करणार I आहे. rebuke every sickness in your body. प्रत्येक आजार जे तुमच्या शरीरात आहे त्याला धमकावतो. Any disease in your body. कुठलाही रोग जे तुमच्या शरीरात आहे In the name of Jesus. येशूच्या नावात Leave. निघ बाहेर. Leave their bodies. सोड त्यांच्या देहाने. Go from their bodies. निघ बाहेर त्यांच्या Every देहातून. sickness. प्रत्येक आजार You have no right. तुला काय अधिकार नाही. Be gone now. निघता हो आता. Leave those bodies now. त्या शरीरांना सोडून जा In Jesus' name. येशूच्या नावात. Every demonic power. प्रत्येक शैतानी शक्ती, Every demonic influence. प्रत्येक शैतानी प्रभाव I command you. तुला आज्ञा देतो. Leave their bodies now. सोड त्यांच्या देहानं आता. Come out of their bodies. निघ बाहेर त्यांच्या देहातून. All your works, I stop it now. आणि तुझ्या सर्व कामांना मी थांबवतो In आता Jesus' name. येशूच्या नावात. All your secret works, आणि सर्व तुझे गुपित कामे stop it now. थांबव आता In Jesus' name. येशूच्या नावात. Whatever the doors has been opened in your life, आणि जे काय तुमच्या जीवनात दार उघडले गेले आहे I close those doorways. त्या दारांना मी बंद करतो In Jesus' name. येशूच्या नावात. Every demonic doorways, प्रत्येक शैतानी दार I close it now in मी Jesus' आता name. त्याला बंद करतो येशूच्या Say नावात. thank you, Lord Jesus. बोला धन्यवाद Thank you, प्रभू Lord येशू. Jesus. स्तुती देतो Keep प्रभू on येशू. remaining in the light. आणि सतत तुम्ही प्रकाशातच राहा. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. I rebuke every spirit of pain. प्रत्येक वेदनाच्या आत्म्याला धमकावतो. Be gone. निघ बाहेर. Every spirit of pain. प्रत्येक वेदनाच्या आत्मा Go. निघ In बाहेर Jesus' name. now. येशूच्या नावात. I close the doorways of sickness. आणि आजाराच्या दारांना मी बंद
करतो In Jesus' name, येशूच्या I नावात open the doors of light, मी प्रकाशाचे दार उघडतो the doors of grace, आणि कृपेचे दार the उघडतो doors of love, आणि प्रीतीचे दार the door उघडतो of presence. आणि His healing, His power, आणि त्याच्या आरोग्य त्याचे His सामर्थ्य anointing over your life. त्याचे अभिषेक तुमच्या In जीवनावर Jesus' name. येशूच्या Say नावात thank you, Lord Jesus. बोला धन्यवाद Say thank you, Lord Jesus. धन्यवाद. बोला धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. बोला धन्यवाद Yeah, प्रभु. any kind of works of the devil, कुठल्याही शैतानाची कामे any kind of witchcraft आणि कुठलाही करणी or black magic काळी जादू or any curse, कुठलाही शाप I'm going to break it now. मी आता ते तोडणार आहे In Jesus' name. येशूच्या नावात I break the power of curse. आणि मी सापाच्या सामर्थ्याला तोडून Break the टाकतो power of witchcraft and black magic. करणी व काळी जादूच्या सामर्थ्याला I तोडून टाकतो break it in Jesus' name. त्याला तोडून टाकतो येशूच्या Be नावात free. मोकळे व्हा Yeah, आता that's your calling. आणि हीच तुमची पाचारण God आहे has called you to be free, आणि देवाने तुम्हाला मुक्त व्हायला बोलवले आहे not to be under any आणि bondage. कुठल्याही बंधनाखाली असायला नाही I free you in Jesus' मी name. तुम्हाला मुक्त करतो येशूच्या नावात Headache, डोकेदुखी be free. मोकळे व्हा Sickness, आजार be free. मोकळे व्हा Financial problem, आणि आर्थिक Be free. अडचण मोकळे व्हा every symptoms of sickness, प्रत्येक आजाराचे लक्षण be free मोकळे व्हा in Jesus' name. येशूच्या नावात Pain in your body, तुमच्या देहात वेदना be free in Jesus' आणि name. मुक्त व्हा येशूच्या नावात Nothing of the devil will work in your life. आणि शैतानाच्या कुठलाही कार्य तुमच्या जीवनात काम Any करणार नाही marital problem, आणि कुठलाही वैवाहिक be अडचण free in Jesus' आणि name. मुक्त व्हा येशूच्या नावात Every demon प्रत्येक दुरात्मा that is working in your family, जे तुमच्या कुटुंबात काम करत stop आहे it in Jesus' name. थांबावा आता येशूच्या Be नावात gone now आणि निघता हो in आता Jesus' name. येशूच्या नावात If the devil is feeding you sorrow and sadness and discouragement, जर शैतान तुम्हाला उदासीपणा दुःखीपणा आणि निराशपणा देत आहे be free from all this demonic आणि या interference. सर्व शैतानांच्या लुडबुडपणापासून मुक्त In व्हा Jesus' name. येशूच्या Say नावात thank you, Lord Jesus. बोला बोला धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद येशू राजा. I bless all of you. आणि मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद In देतो Jesus' name. येशूच्या I नावात bless your home. तुमच्या घरांना आशीर्वाद देतो In Jesus' name. येशूच्या I नावात bless your family, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतो your marriage, तुमच्या विवाहाला your children. तुमच्या लेकरांना In Jesus' name. येशूच्या नावात All those who are looking for a job, आणि जे सर्व नोकरीची वाट I बघत आहेत bless you in Jesus' name. आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या I नावात bless you in your workplace. आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी मी In तुम्हाला Jesus' आशीर्वाद name. देतो येशूच्या I नावात bless your income. मी तुमच्या पगाराला आशीर्वाद In देतो Jesus' name. येशूच्या And I नावात command you, Satan, आणि मी तुला आज्ञा देतो शैतान take your hands off their income. आणि त्यांच्या पगारावरून तुझ्या हात काढ In Jesus' name. येशूच्या नावात Take your hands off their harvest. आणि त्यांच्या हंगामावरून तुझ्या हात काढ In Jesus' name. येशूच्या I नावात bless your earning. आणि मी तुमच्या कमाईला आशीर्वाद In Jesus' name. येशूच्या The नावात students, आणि जे विद्यार्थी आहे I bless you in Jesus' मी name. तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या In नावात your studies. तुमच्या अभ्यासामध्ये In Jesus' name. येशूच्या Say नावात thank you, Lord Jesus. बोला धन्यवाद Thank- Those who are looking for a marriage, आणि जे विवाहाची स्थळ बघत आहे Father, I pray, lead them to the right person, Lord. पिता प्रार्थना करतो त्यांना योग्य जोडीदाराकडे घेऊन जा Any doors that the devil has closed, आणि कुठलाही दार जर शैतानाने बंद केला आहे I open it in Jesus' त्या name. दाराला मी उघडतो येशूच्या नावात Any other sickness in your body, आणि इतर कुठलाही आजार तुमच्या it देहामध्ये cannot be आणि in ते your आजार body. राहू शकत नाही तुमच्या I शरीरामध्ये command you. मी तुला आज्ञा देतो No sickness, no disease आणि कुठलाही रोग नाही कुठला आजार नाही will be in your body. तुमच्या शरीरात राहणार नाही Dry up from the root आणि मुळापासून सुकून जा in Jesus' name. येशूच्या नावात Say thank you, Lord Jesus. बोला धन्यवाद. I release anointing over all of you. मी तुम्हा सर्वांवर अभिषेक मोकळा In करतो Jesus' name. येशूच्या In नावात Jesus' name. Say येशूच्या thank you, Lord नावात Jesus. बोला धन्यवाद Praise you, Lord Jesus. स्तुती देतो प्रभू. Yeah. Amen.